आजरा तालुक्यातील मडिलगे येथे दरोड्याचा बनाव करून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी पतीला स्थानिक गुन्हे शाखा व आजरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासात अटक केली आहे। पूजा सुशांत गुरव असं मयत पत्नीचं नाव असून सुशांत सुरेश गुरव असं आरोपी पतीचं नाव आहे। कर्जबाजारी असलेल्या पतीनेच पत्नीने दागिने देण्यास नकार दिल्याने तिचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती आज सोमवार दिनांक 19 मे सायंकाळी 7:30च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे। सुशांत गुरव हा पत्नी व आपल्या 2 जुळ्या मुलांसह मडिलगे येथे राहत होता। रविवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास त्याने दरोडा झाल्याचा बनाव करून पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिची हत्या केली। त्यानंतर आजरा पोलिसात सशस्त्र दरोडा झाल्याची फिर्याद दिली। दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला असता सुशांतच्या संशयास्पद हालचाली नजर आल्या। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कर्जबाजारी झाल्याने ते फेडण्यासाठी पत्नीने दागिने न दिल्याच्या कारणास्तव तिचा खून केल्याचं त्यानं कबूल केलं। या खुनाचा उलगडा अवघ्या 24 तासात पोलिसांनी केला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, आजरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमकर यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक व आजरा पोलिसांनी संयुक्तरित्या केली। आजरा पोलीस हद्दीमध्ये मडिलगे गावी काल दिनांक 18/5/2025 रोजी रात्री गुरवगल्ली या ठिकाणी राहणारे सुशांत सुरेश गुरव आणि यांच्या घरी पाठीमागच्या दरवाजातून 4 चोर येऊन दागिनेची बॅग आणि पैसे चोरी करून घेऊन गेले। त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला मारून खून केला। खून करून दरोडा केला अशा प्रकारचा गुन्हा आजरा पोलीस येथे दाखल आहे। त्या अनुषंगाने याची फिर्यादी सुशांत सुरेश गुरव यांनी फिर्याद दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल होता। हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आम्ही स्वतः आजरा पोलीस जमदार साहेब, पाटील साहेब, परत युवराज, तसेच LCBचे PI कळमकर आणि सर्व स्टाफ, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री काटमोडे पाटील साहेब हे सुद्धा यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या उकल होण्याकरता मार्गदर्शन केले। सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही या गुन्ह्याचा 6 टीम बनवून तपास करीत होतो। वेगवेगळ्या अँगलने आम्ही सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता सर्व टीम प्रयत्न करत होत्या। घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, आयकार, श्वान पथक यांना सुद्धा पाचारण करण्यात आलं। या गुन्ह्यामध्ये आम्हाला फिर्यादी जे सांगत होता आणि भौतिक पुरावे किंवा घटनास्थळी दिसलेली परिस्थिती याच्यामध्ये थोडी तफावत आढळून येत होती आणि गुन्हा हा गंभीर असल्यामुळे या गुन्ह्याच्या घटनेसंदर्भाने तात्काळ प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्यामुळे याची तीव्रता जास्त झालेली होती। आम्ही सर्व 6 टीमनी दिवस रात्र कौशल्याने तपास करून हा गुन्ह्यास 24 तास याच्यात आम्ही उकल केलेला आहे। यातील फिर्यादी हा ज्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे। यातील फिर्यादी जो आहे सुशांत सुरेश गुरव याने त्याची पत्नी पूजा हिचा खून करून खोटा दरोडा टाकल्याचा तक्रार दिलेली होती। तो वेगवेगळ्या लोकांनी पैसे घेतले, कर्जबाजारी होता, बँकेकडून त्याच्यावर कर्ज घेतलेले होते। तसेच त्याला त्याच्या वडिलांच्या कॅन्सरच्या आजाराकरता उपचाराकरता पैशाची गरज होती। आईच्या कॅन्सरच्या आजाराकरता औषध उपचाराकरता पैशाची गरज होती। तसेच त्याच्या स्वतःची सुद्धा सोन्याच्या आजाराकरता पैशाची आवश्यकता होती। त्याकरता तो त्याच्या पत्नीला त्याच्या सोन्याच्या दागिने आपण गहाण ठेवून पैसे काढून बँकेत आणि लोकांचे उधार घेतलेले पैसे आपण फेडूया असे सांगत होते। परंतु त्या पत्नीने यापूर्वी सुद्धा अशाच त्याच्या जो वडिलांच्या आजारपणामध्ये सोने गहाण पैसे काढले होते तर आणि परत ते सोडवले होते। परंतु आता त्याची पत्नी त्याला ती मान्यता देत नव्हती आणि तो कर्जबाजार झाल्याने त्याला कुठलाही पर्याय नव्हता। त्याने पत्नीशी याच गोष्टीतून त्याची 18 तारखेला रात्री 2:30 वाजता भांडण झालं। त्याने रागाच्या भरात घरामधील हत्यारानं फावड्यासारख्या हत्यारानं त्याच्या डोक्यावरती वार करून गंभीर जखमी करून तिचा खून केलेला आहे।